सुप्रभात रसिक हो. आज 26 नोव्हेंबर 2020. 26 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 2020 या 71 वर्षाच्या प्रवासामध्ये भारतीय लोकशाहीची मूल्य कुठे पोहोचली आहेत याबाबत विचारमंथन सुरू झालंय. आपले आदरणीय प्राध्यापक अतुलजी भोसेकर यांनी सुद्धा एक खूप सुंदर लेख आपल्या विचारांचा मांडलेला आहे. लेखाचं नाव आहे भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि बुद्धविचार. भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि बुद्धविचार आपण आता ऐकत आहोत. त्यांचा हा लेख जो प्रसिद्ध झालेला आहे 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2020 या काळामध्ये प्रकाशित होणाऱ्या मुंबई शहर या अंकामध्ये. राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 साली झाली व पहिली बैठक 30 ऑगस्ट रोजी पार पडली व सलग 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवसांनंतर म्हणजेच 26 नोव्हेंबर 1949 रोजी सादर करण्यात आली. येत्या 26 नोव्हेंबरला त्या ऐतिहासिक घटनेला 71 वर्ष पूर्ण होत आहेत. राज्यघटनेच्या प्रस्तावना मधील सुरुवातीच्या ओळींमध्ये म्हटल्याप्रमाणे भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य म्हणून ओळखले जाणार असे म्हटले आहे. लोकशाहीची व्याख्या आणि व्याप्ती स्पष्ट करताना बाबासाहेब म्हणतात, लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात जिच्याद्वारा रक्तपाताशिवाय मूलगामी क्रांतिकारक बदल घडवून आणता येतात अशी शासनाची घडण आणि पद्धती म्हणजेच लोकशाही होय. म्हणजेच या देशातील प्रत्येक व्यक्तीला राजकीय, आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीच्या माध्यमातून स्वतःचा उत्कर्ष करण्याचे स्वातंत्र्य असेल. मात्र ते निक्षून सांगतात की राजकीय लोकशाहीने आपण संतुष्ट राहता कामा नये, कारण याचे रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत झाले पाहिजे. कारण आर्थिक आणि सामाजिक लोकशाही जर नसेल तर राजकीय लोकशाहीला अर्थ उरत नाही आणि मग तिची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू होते. लोकशाही ही फक्त स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या अखंड आणि अभंग अशा त्रयींवरच टिकून राहू शकते. सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला सर्वात मोठा अडथळा येथील जाती व्यवस्थेचा आहे हे देखील बाबासाहेब जाणून होते. कारण जातीनिष्ठ समाज व्यक्तीला स्वउन्नतीचे शिक्षण किंवा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य नाकारते. त्यामुळे लोकशाही रुजवण्यासाठी जातीभेद विरुद्ध लढा देणे गरजेचे आहे. बाबासाहेबांचा लढा हा विशिष्ट जातीविरुद्ध मर्यादित नव्हता, तर तो लढा उच्च नीच भेदाविरुद्ध होता. बहिष्कृत भारतच्या 1 जुलै 1927च्या अंकात बाबासाहेब लिहितात, ब्राह्मण लोक आमचे वैरी नसून ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत असे आम्ही मानतो. ब्राह्मण्याची व्याख्या करताना मनमाड येथील भाषणात बाबासाहेब म्हणतात, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना नकार म्हणजेच ब्राह्मण्य होय. बुद्ध विचारातील दुःख या अरिय सत्याला बाबासाहेबांनी सामाजिक दृष्ट्या शोषणाचे स्वरूप दिले आणि सदोष समाज रचना हे या शोषणाचे मूळ कारण आहे असे नमूद केले. या मानवी दुःखाचे निवारण करायचे झाल्यास मुठभर लोकांना मिळणारा लाभ सामाजिक लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना मिळावा असे त्यांना वाटे. जात व वर्ग हे शोषणाचे 2 मार्ग असून त्यांचे उच्चाटन झाल्याशिवाय समाजात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता नांदणार नाही हे बाबासाहेब स्पष्टपणे जाणून होते. ते पुढे म्हणतात की लोकशाहीच्या मूल्यांनुसार धर्माची चिकित्सा करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रयींवर आधारित धर्माची बांधणी असावी असा बाबासाहेबांचा आग्रह होता. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब म्हणतात, मला विचाराल तर माझा आदर्श समाज म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुतावर आधारित समाज असेल.
बाबासाहेब या तिन्हीवर जोर देतात. त्याचे कारण म्हणजे या तिन्हीपैकी एका जरी संकल्पनेचं अस्तित्व नसेल तरी समाज स्वास्थ्य बिघडू शकते. याचे महत्वाचे कारण या त्रयींचे आपापसातील संबंध. समतेशिवाय स्वातंत्र्य आणि बंधुतेला काही अर्थच नाही. बंधुतेशिवाय स्वातंत्र्य आणि समतेला काही अर्थ नाही. आणि समता आणि स्वातंत्र्याशिवाय मनुष्याच्या स्वातंत्र्याला आणि बंधुतेला सुद्धा काहीच अर्थ नाही. लोकशाहीची मूल्य जर जपली नाहीत तर त्या जागी हुकुमशाही राजवट येईल आणि देश पुन्हा पारतंत्र्यात जाऊ शकेल ही बाबासाहेबांची भीती होती. यासाठी लोकशाहीने प्रदान केलेले स्वातंत्र्य प्राणपणाने जपले पाहिजे असेही आवाहन ते करतात. स्वातंत्र्यावर गदा दोन कारणांनी येऊ शकते. जर लोकांनी पक्षाचे हित राष्ट्रहितापेक्षा मोठे मानले तर, आणि दुसरे कारण म्हणजे जर लोकांनी विभूती पूजेला जास्त महत्त्व दिले तर. यावर बोलताना बाबासाहेब म्हणतात, माणूस कितीही मोठा असला तरी आपले स्वातंत्र्य त्याच्या पायावर आपण अर्पण करू नये. असे केल्याने त्याच्या हातात संपूर्ण सत्ता दिल्यासारखे होते आणि अशी व्यक्ती लोकशाही संस्था नाश करू शकेल एवढी सामर्थ्यवान होऊ शकते. आजची परिस्थिती पाहता बाबासाहेब किती दूरदृष्टी असणारे होते हे लक्षात येईल. लोकशाही आणि त्यायोगे प्रत्येक भारतीयाला मिळालेले स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर बाबासाहेब 3 मार्ग सांगतात. पहिला मार्ग आहे, राष्ट्रहितापेक्षा कोणालाही अथवा कोणत्याही गोष्टीला श्रेष्ठ मानू नये. दुसरा मार्ग, राजकारणातील विभूती पूजा ही राष्ट्राला अधोगतीकडे नेणारी असून हुकुमशाही राजवटीचा पाया आहे. त्यामुळे राजकारणातील विभूती पूजा प्रत्येकाने नाकारावी. आणि तिसरं, राजकारणातील लोकशाहीचे रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत जितक्या लवकर करता येईल ते केले पाहिजे. याचाच अर्थ जातीविरहित, समतावादी, मूल्याधिष्ठित समाज व्यवस्था हे बाबासाहेबांचे स्वप्न होते. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लोकशाही मूल्य आणि बुद्ध विचार ही त्यांची साधने आहेत. 26 ऑक्टोबर 1951 मध्ये जालंधर येथील दयानंद कॉलेजमध्ये व्याख्यान देताना बाबासाहेब म्हणाले, संसदीय लोकशाही भारताला नवीन नाही. महापरिनिर्वाण सूत्रात त्याचे पुरावे आढळतात. आर्थिक, सामाजिक व राजकीय स्वातंत्र्य हे बौद्ध धम्माचे सार आहे. लोकशाहीचा प्रणेता म्हणून भगवान बुद्धांची नोंद इतिहासात आहे. म्हणूनच माणसाला खरे स्वातंत्र्य बुद्ध विचारातच आढळेल. मग नेमका बुद्ध विचार आपल्याला लोकशाहीची मूल्ये कशा प्रकारे सांगतो? प्रत्येक मनुष्याला कुठल्याही जाती, धर्म अथवा पंथाचे निकष न लावता उत्कर्षापर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक मनुष्याला कुठल्याही जाती, धर्म अथवा पंथाचे निकष न लावता उत्कर्षापर्यंत पोहोचवणे हे बुद्ध विचारांचे ध्येय आहे. बुद्धांनी आपल्या संघात लोकशाहीची मूल्ये पुरेपूर रुजवल्याचे दिसते. प्रत्येकाला बुद्ध विचार जाणून घेण्याचा व ते पटल्यास आचरण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजेच बुद्धांनी कोणालाही जबरदस्ती केली नाही. प्रत्येकाचा निर्णय स्वतः त्यानं स्वातंत्र्य बुद्धीनं घ्यायचा आहे. त्यांनी स्वतःला कुठेही मुक्तिदाता किंवा मोक्षदाता म्हणून संबोधलेलं नाही. बुद्ध असं म्हणतात, मी जे बोलतोय ते ग्राह्य धरू नका. तुम्हाला जेव्हा अनुभव येईल, तुम्हाला जेव्हा ते पटेल, तुम्ही जेव्हा स्वतः ते अनुभवा त्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा. प्रत्येकाला स्वतःला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य गौतम बुद्धांनी दिलेलं आहे. आपल्या संघामध्ये बुद्धांनी सर्वांना मुक्त प्रवेश दिला. एही पस्सिको म्हणजे या आणि पहा असं म्हणत त्यांनी नवागतांना संघामध्ये विना दीक्षा राहण्याची परवानगी दिली आणि योग्य वाटल्यास संघामध्ये दीक्षा घ्या असं सांगितलं. एवढंच नव्हे तर समजा एखाद्या भिक्खूला संघत्याग करायचा असेल तर त्याला ते स्वातंत्र्य दिलेलं होतं. म्हणजेच
संघात आल्यानंतरही कोणावरही कसलीही जबरदस्ती नव्हती. बुद्धांच्या भिक्खू भिक्खुणी संघात अनेक राजपुत्र, व्यापारी, धनिक व सामान्य लोक होते. मात्र सर्वांना नियम सारखाच होता. बुद्धांची देशना ही सर्वांना समान होती व त्यात कुठेही आचार्य मुष्टी हा प्रकार नव्हता. म्हणजेच संघामध्ये समता होती. स्त्री पुरुष, उच्च नीच, गरीब श्रीमंत, राजा प्रजा असा भेद न करता बुद्धांनी सर्वांना संघात प्रवेश दिला आणि सर्वांना एकाच पद्धतीने उत्कर्षापर्यंत पोहोचण्याची संधी दिली. संघाचे प्रत्येक आचरण समतावादी होते. भिक्खू भिक्खुणी संघात दान म्हणून आलेल्या प्रत्येक वस्तूवर संघाचा अधिकार होता. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर संघ एकत्रित येऊन काम करत होता. आजारपणात भिक्खूच एकमेकांची काळजी घेत होते. एवढेच नव्हे तर आजारी भिक्खूसाठी इतर भिक्खू भिक्षाटन करून त्याच्या भोजनाची व्यवस्था करत होते. एखादा महत्वाचा निर्णय घेण्यासाठी भिक्खू भिक्खुणींची परिषद बोलावली जात व सर्व सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेतला जात. बुद्धांच्या संघात समता आणि बंधुता रुजवली गेली होती. दुःखमुक्ती हा मानव कल्याणाचा मार्ग कळल्याने अनेक भिक्खू भिक्खुणी सर्वसामान्यांना त्या ज्ञानाचा प्रसार करून सांगत होते. हे करताना भिक्खूंमध्ये सर्वसामान्यांप्रती करुणा आणि बंधुतेची भावना होती हे लक्षात घेतले पाहिजे. आज धार्मिक कर्मकांडांच्या माध्यमातून आपल्या देशातील लोकांना सर्रासपणे भुलवले जाते व लोकशाहीच्या मूल्यांपासून दूर नेले जाते. हा एक महत्वाचा पण अतिशय वाईट, दुर्लक्षिला गेलेला पण शोषणाचा मार्ग आहे. 2500 वर्षापूर्वी लोकशाहीची मूल्ये राबवल्यामुळेच बाबासाहेबांनी बुद्धांना लोकशाहीचा प्रणेता म्हटलं आहे. बुद्धांच्या प्रत्येक विचारात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वे पाहायला मिळतात. यामुळेच बाबासाहेबांनी जाहीरपणे सांगितले की राज्यघटनेचा मूळ पाया असलेली तत्व ही बुद्ध विचारातून घेतली आहेत. आज आजूबाजूला असलेल्या विघातक शक्ती हे मूलमंत्र बिघडून टाकण्याचे काम करताना दिसतात. म्हणूनच स्वातंत्र्यापासून पारतंत्र्याकडे नेणारा प्रत्येक राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक विचार आणि ते राबवणारी विविध माध्यमे, समतेकडून जाती, धर्म आणि उच्चनीच भेदभावाकडे नेणारा असमतेचा विचार या योगे भारतीयांमध्ये बंधुता नष्ट करण्याचा प्रयत्न यांचा आम्ही प्रखर विरोध करत आहोत. लोकशाहीची मूल्ये अबाधित राहतील. एडमंड बुर्कनं असं म्हटलंय. तसा वाईट विचारांच्या लोकांचा विजय तेव्हाच होतो जेव्हा चांगल्या विचारांचे लोक शांत बसून राहतात. लोकशाही मूल्याच्या संदर्भात हे बोलायचे झाल्यास लोकशाही मूल्ये पायदळीत उडवणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी लोकशाही मूल्ये जपणाऱ्यांनी आता एकजूट करायला पाहिजे. ही काळाची गरज नव्हे, तुमच्या आमच्या स्वातंत्र्याची परीक्षा आहे. ही स्वातंत्र्याची परीक्षा आपण सर्वजण चांगल्या गुणांनी पास होऊ यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. अतिशय सुंदर असा हा लेख धम्मलिपीचे प्रसारक आणि अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे अतुलजी भोसेकर यांचा हा लेख आहे. निश्चितपणे आजच्या या 26 नोव्हेंबरच्या दिवशी आपल्याला लोकशाहीची जर ही 3 तत्व प्रत्यक्षात जगण्याची जर प्रेरणा मिळते तर या लेखकांनी केलेलं, त्यांच्या लेखणीतून साकारलेलं बुद्ध विचारांचं सार तुमच्यापर्यंत नक्की पोहोचलंय असं मानायला काही हरकत नाही. धन्यवाद.